मी स्पीचलेस आहे. माझी मराठी इतकी छान नाही आणि हे प्रयोग सगळी भाषांच्या पण काय सांगते बियॉन्ड आहेत. ते मी मराठीत सुरू करण्यानंतर हिंदी, अंग्रेजी आणि गुजराती बोलणार, कारण every person who understands any language, it can be South Indian or any language, can watch this play. This is something historical what I witnessed today. It is beyond all linguistic विषय language. मराठी नहीं समझता है, हिंदी समझता है, गुजराती समझता है, तमिल समझता है, तेलुगु समझता है, कोई भी भाषा समझता है. ये आप देख सकते हैं. गुजराती नाटको જોવા માટે પ્રેક્ષકો બહુ જાઓ છો. આજે પ્રબોધન ઠાકરે में તમે લગભગ કેટલા બધા નાટકો જોયા છે. તમને जो કંઈક નવું જોવાનું ગમતું હોય, अगर आप लोगों को कुछ अलग पसंद है तो ये देखना ही चाहिए. ये लाइव आर्ट परफॉर्मेंस में इतना बढ़िया फॉर्म है जिसको माइम बोलते हैं. माइम म्यूजिकल हिंदुस्तान का पहला माइम म्यूजिकल. हम क्या करते हैं, यही अगर ब्रॉडवे पे दिखाते तो हम डॉलर्स में टिकट लेके, अरे क्या बात है, आज क्या देखा है क्या. यू मस्ट वॉच दिस प्ले वेर एवर इट हैपन्स. इट्स सिंपल नेम इज क्लिक. एंड बहुत सारे लोग आज इसके बारे में बोलेंगे, पर ये वापस दोहरा रहा हूँ, हिंदुस्तानનું પહેલું માઇમ મ્યુઝિકલ છે. એટલે ગુજરાતી પ્રેક્ષકો તમારી નજીકના થિયેટરમાં, to all, if you love English theatre, you must watch this. This is something outstanding, and without speaking a word for 2 hours ये लोग आपको झकड़ के पकड़ के रखते हैं और ऐसी कहानियाँ बोलते हैं कि आप बार सोचते हो यार ये क्या मैजिकल परफॉर्मेंस है. तो जरूर जो नक्की बघायचं आहे. प्लीज, इट्स अ मस्ट वॉच. देखिएगा जरूर. इट्स अ माइंड म्यूजिकल कॉल्ड क्लिक. सबने इतना अच्छा काम किया, इतनी प्यारी बॉडी लैंग्वेज, इतना कोऑर्डिनेशन कमाल का, म्यूजिक कमाल का, लाइट्स कमाल की. थिएटर के पॉइंट ऑफ व्यू से देखें तो बहुत ही कमाल का है. मैं मोस्टली राजस्थान से हूँ, तो राजस्थान में हमारे थिएटर फेस्टिवल होता है, बीकानेर थिएटर फेस्टिवल. तो मैं उसमें इस प्ले को ज़रूर रिकमेंड करूँगा. और राजस्थान ही नहीं, इंडिया नहीं, मतलब ये वर्ल्ड के हर हिस्से में जाना चाहिए. इतनी प्यारी परफॉर्मेंस थी. तो क्लिक की पूरी टीम को बहुत बहुत बधाई. ऐसे ही ऐसे बढ़िया नाटक मंचित करते रहिए और दर्शक जोड़ते रहिए, हिंदुस्तान को जोड़ते रहिए. कहते हैं ना कि इमोशन हैज़ नो लैंग्वेज. अगर किसी को भी लैंग्वेज इशू है तो ये क्लिक, ये मस्ट वॉच है. क्योंकि आप 101% एक बाहर आके सोच में पड़ जाओगे कि भाई फर्स्ट एक देखा तो उसमें क्या इमोशन मैंने सीखा, और सेकेंड एक में तो माइंड. सो मस्ट वॉच ये क्लिक. और 100% मुझे मौका मिले तो मैं सेकेंड बार भी देखूँगा. सो प्लीज़ गो एंड डू वॉच दिस. हेलो, प्रशंसा के लिए शब्द नहीं है, शब्दहीन हो गए. जैसे कि माइंड शब्दहीन, एक सुपर म्यूजिकल प्ले जो इमोशन को शब्दों से बेहतर व्यक्त किया जिस कृति ने, उसके लिए डायरेक्टर विपुल जी का बहुत धन्यवाद. थैंक्स अ लॉट फॉर प्रेजेंटिंग दिस माइंड ब्लोइंग ट्रूथ. सगळ्या टीमचं खूप खूप मनापासून अभिनंदन. थँक्स टू चिन्मय, मला या शोसाठी इन्व्हाइट केलं आणि मी खरंच स्पीचलेस आहे. अजूनही शहाणे गेलेले आहेत. खूपशा टेक्सवर हे आलेले आहेत. माझ्या टेक म्हणतोय, ॲक्च्युली लाईव्ह परफॉर्मन्स होता आणि खूप चांगलं वाटतं पाहून. प्रत्येक गोष्टीला आपण कुठे ना कुठे जोडतो या पूर्ण कलाकृतीमध्ये.
lights, music, entire team is beautiful, perfect. त्याच्याशिवाय चांगलं मी अजून इतकी चांगली कलाकृती पाहिली. So everybody should watch. No language barrier, no age barrier, nothing. Perfect from Watchman. Thanks so much. रेडी? नमस्कार, मी शिवाली परब. आज मी बोरिवलीला आले प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये. माझे कॉलेजचे सगळे मित्र आहेत आणि मी सुद्धा त्या कॉलेजमध्ये होते. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आम्ही एकत्र यूथ फेस्टिवल करायचो आणि 5 मिनिटाचं माईम असायचं आणि त्याचा आज 2 अंकी प्रयोग मी बघितला आहे ज्याचं नाव आहे क्लिक. आणि हे जे फोटोज दिसत आहेत हे जितके इंटरेस्टिंग दिसत आहेत, जितक्या या फ्रेम कमालीच्या दिसत आहेत तितकंच कमालीचं हे क्लिक हा परफॉर्मन्स आहे. मी हे परफॉर्म केलं आहे स्टेजवर यूथ फेस्टिवलमध्ये असताना आणि ह्याचं इतकं मोठं म्हणजे ह्याचं सोनं होताना आज मी बघितलं, मला खूप भरून आलं आहे, खूप छान वाटतं आहे. स्पेशली विपुलदादासाठी छान वाटतं आहे कारण तो माझा पहिला डिरेक्टर आहे ज्याने मला स्टेजवर उभं राहायला शिकवलं आणि त्याला खूप खूप शुभेच्छा. आजचा हा 25वा प्रयोग आहे. या नाटकाचे 1000-2000 अगणित प्रयोग होत अशी माझी सदिच्छा आहे सगळ्यांच्या मागे. आणि परफॉर्म करणारा प्रत्येक आर्टिस्ट इतकं मन लावून परफॉर्म करतो की तुम्ही एक सेकंद पण नजर चुकवू शकत नाहीत त्यांच्याकडून. आणि असं वाटतं काहीतरी कमालीचा सिनेमा बघताय तुम्ही लाईव्हमध्ये. इतकं कमालीचं प्रत्येक फ्रेम आहे, प्रत्येक लाईट्स आहेत, म्युझिक आहे आणि मी खूप भारावून गेले. मी त्यांचा सगळ्यांचा परफॉर्मन्स बघताना मी रडत होते, माझ्या डोळ्यातून पाणी आलं. एक शब्दही बोललं नाही कोणी, पण त्यांच्या प्रत्येक भावना ह्या मनापर्यंत पोहोचल्या. आणि आत्ता जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघतायत, हे बाईट बघतायत, त्या प्रत्येकाला आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांच्या मला हेच सांगायचं आहे की हे जे क्लिक म्युझिकल नाटक आहे हे आपण बाहेरगावी बघितलं असेल. लोक बाहेरगावी जाऊन खूप पैसे देऊन बघतात. मी बाहेर गेलेले तेव्हा मी खूप पैसे देऊन असं काहीतरी बघायला गेले इंटरेस्टिंगली, पण हे आपल्याकडे आहे. प्लीज लोकांनी या, हे बघा, याचा अनुभव घ्या. तुम्हाला अगदीच आपण कुठलं तरी बाहेरगावचं मोठं कमालीचं नाटक बघतोय असाच एक्सपिरियन्स येईल. आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांचं कर्टन कॉल नावाचं पेज आहे इंस्टाग्रामवर, त्याला फॉलो करा. त्याच्यावर तुम्हाला त्यांचे अपडेट्स कळतील, पुढचे प्रयोग कळतील. आणि जे प्रेक्षक बघतायत मला आता इथे, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला कोणतीही भाषा येत असो, या नाटकासाठी भाषेचं कुठलंच बंधन नाही आहे. तुम्ही कोणत्याही भाषेत बोलत असाल, कोणतीही भाषा समजत असेल, पण इथे आल्यानंतर ह्यांचीच भाषा कळेल तुम्हाला. सो प्लीज हे नाटक बघायला नक्की या. आणि ह्या सगळ्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला संधी मिळेल त्या प्रयोगामध्ये आपण काय आपल्याला संधी मिळेल प्रयोगामध्ये आपल्याला पण ॲक्टिंग करायला का? ॲक्च्युली मी यूथमध्ये असताना केलं आहे, माईम केलं आहे, विपुलदादाच्या अंडरच केलं आहे, त्यांच्या डिरेक्शन खालीच केलं आहे. आणि ऑफकोर्स मला खूप आवडेल कारण खूप वेगळी कलाकृती आहे आणि या कलाकृतीचा भाग व्हायला कोणाला नाही आवडणार. असं समोर बसल्यावर असं वाटतं की अरे यार आपण पण असायला हवं होतं. इतकं कमालीचं काम करतात सगळं. थँक्यू सर. आज बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरे या नाट्यगृहात क्लिक या आगळ्या वेगळ्या नाटकाचा प्रयोग बघायला किंवा बघण्याची संधी मला मिळाली. त्याकरता मी हे पहिले तर आभार म्हणजे माझ्या मित्राचे अनिकेत मसवेद, कारण त्यांनी मला फोन केला की त्याचा मित्र त्याच्या सिरियलमध्ये काम करतो, आयुष त्या नाटकात काम करतो आणि त्याच्या काही मित्रांची इच्छा आहे की नाटक मी बघावं. आणि तसं काही काम नव्हतं, पण मला माहीत नव्हतं. फारच मी पुन्हा एकदा एक गोष्ट पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवली की गृहीत धरू नका, कारण इथे आलो तेव्हा मी वेगळा होतो, नाटक बघितल्यानंतर कम्प्लिटली वेगळा झाला. सो आल्यानंतर काहीसा वेळ गेला, थांबलो मला बरेच जण विचार येऊन सांगत होते, कारण ते सगळे प्रयत्न करत होते की लवकर सुरू करू, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते. पण
त्या सगळ्याचं चीज झालं असं मला हरकत नाही. मी जास्त काही बोलत नाही. क्लिक हे नाटक बघा. हे मायनिंगचं नाटक आहे, हे मोठं नाट्य आहे. आणि खरं तर आज पुन्हा एकदा या नाटकाने दाखवून दिलं की कलेला कुठल्याही भाषेची गरज नाही. मुळात आर्टला कुठल्याही लँग्वेजची गरज नाही आहे. फक्त कलेला गरज आहे ती भावनांची. कारण कलेमध्ये परफॉर्मन्समध्ये किंवा तुम्ही एखादं कुठलंही आविष्कार करताय, मग ते संगीत असो की कुठलंही आर्ट फॉर्म असो, त्यात तुम्हाला फक्त भावना महत्त्वाच्या आहेत. हे पुन्हा एकदा या नाटकाने सिद्ध केलं. आणि मला वाटतं हे नाटक काहीच न बोलता, कुठलीही भाषेची गरज नसताना, कुठलं काहीच न बोलता खूप काही बोलून जात आहे आणि ते तुम्हाला जाणवतं. आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नाटक नक्की बघा, क्लिक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी तरुण मुलं आहेत ना, म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमचे पण काही दिग्दर्शक सगळे होते. पण दिस गायज आर सो ब्लेस्ड की त्यांना खूप चांगल्या टेक्निकल गोष्टींचा सपोर्ट मिळतो आहे आणि असंच त्यांना मिळत राहावं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता येते मुलं. लवते मी खरंच खूप म्हणजे काय बोलतो आहे, कसा बोलतो मला माहीत नाही. मेस्मराइज. सो क्लिक नक्की बघा. थँक्यू. काय बोलता येणार नाही, मी खूप भरून दिलं. खूप सुंदर नाट्यानुभव ज्याला म्हणतो आपण, तसा खूप सुंदर नाट्यानुभव होता. व्हिज्युअली एवढं रिच नाटक मी पहिल्यांदा बघितलं असं म्हणेल. कारण सायमल्टेनियसली याच्यात खूप साऱ्या गोष्टी म्हणजे लाईट्स पण आहे, तर काही मुंबई नाट्य त्यामुळे भाषा नसल्यामुळे सगळं काही तुम्हाला तुमच्या मुवमेंट्समधून आणि एक्सप्रेशन्समधून सगळं व्यक्त व्हायचं आहे. हे एक तर पहिलं अवघड. सायमल्टेनियसली म्युझिकबरोबर कॉर्डिनेशन, लाईट्सबरोबर कॉर्डिनेशन, या सायमल्टेनियसली गोष्टी घडवणं हे अवघड आहे, अशक्य आहे, हे मिरॅकल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हे नाटक बघायलाच पाहिजे. हाताचं फार महत्त्वाचं आहे, बघायलाच पाहिजे. खूप सुंदर नाटक आहे, खूप सुंदर नाट्यानुभव. ऑल द बेस्ट सगळ्या टीमला. खूप सुंदर करतात नाटक. आणि बस मला आत्ता काय मला सुचत नाही एवढा. खूप सुंदर एवढं मी आता म्हणतो. थँक्यू. वेगळा नाट्यप्रयोग पाहिला ज्याचं नाव क्लिक द माइंड म्युझिकल. मला ही गोष्ट खूप आवडते. ते नावच खूप आवडतं. जेव्हा आम्ही लंडनला वगैरे शूटिंगला जातो तेव्हा ते ब्रॉडवेज वगैरे बघतो, तिकडे मोठ्या पद्धतीने मोठ्या रंगमंचावर छान पद्धतीचे प्रयोग सादर करतो. मला असं वाटतं की आज जो प्रयोग पाहिला तो सुंदर आहे, मस्त आहे. आणि मी गेल्या काही 5-6 वर्षात जी आम्ही सगळे जी पोरं जिथून आलो एका स्पर्धेतून आलो, तर एका स्पर्धेचं मूळ पकडून ना मनोरंजनचं एवढं मोठं होतं दृश्य आता ही पोरं करतात. म्हणजे एक 2 खूप विलक्षण प्रयोग पाहतो मी आता. जे धुमाकूळ घालतात ते म्हणजे एक फोक लोक आणि एक फोक आर्ट, तितक्याच वेगळ्या पद्धतीचं मला असं वाटतं की क्लिक द माइंड म्युझिकल हा एक त्याच पद्धतीचा एक वेगळा नाट्यप्रयोग आहे. आणि मला असं माहिती आहे की नवीन असतं ते मायबाप असे प्रेक्षक नेहमीच त्याला प्रेम देतात. हा एक विलक्षण अनुभव आहे. इथे प्रत्येक कलाकार येऊन ज्यांनी आज 25वा प्रयोग पाहिला, या सगळ्या कलाकारांचं कौतुक. आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही यूथ फेस्टिवलमध्ये 5 मिनिटासाठी हे माईंड सादर करायचो. आज मुलं 2 तास 2 अंक करतात. आणि फक्त ते माइंडने एक गोष्ट आहे जी तुम्हाला हसवते, रडवते, तुम्हाला विचार करायला लावते. आणि 2 गोष्टी आहेत, 2 गोष्टी एकत्र कनेक्टेड आहेत. आणि जिथे आई या शब्द येतो ते न उच्चारताही तुम्हाला डोळ्यात पाणी आणतात. ही सगळी कलाकार सगळे माध्यमपर आहेत. लाईट्स, म्युझिक, डिरेक्टर, लेखन, या मगाशी त्यांनी लेखन दिग्दर्शक म्हणजे ते लिखित स्वरूपात खूप उत्तमरित्या सादर केलेला हा नाट्यप्रयोग आहे. मला असं वाटतं एकदा नाही, तुम्हाला जेव्हा वेळ मिळते ह्या नाट्यप्रयोग घेऊया. आणि संपूर्ण टीमचे हे सगळे बहारदार कलाकार आहेत, त्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो. आणि खूप मस्त वाटतं आणि याचे खूप प्रयत्न. आणि ऑल द बेस्ट टीम क्लिक माय म्युझिकल. म्हणजे हे शब्दाचं सांगायला पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. हा नाट्यप्रकार पाहिला आणि म्हणजे अनेकांनी आजपर्यंत पाहिलं असेल कॉलेज किंवा फेस्टिवल्समध्ये, पण ही माझी पहिलीच वेळ आणि मला खरंच आनंद होतो की या वेळेला आले. क्लिक हे नाटक प्रत्येकाने अनुभवावं असंच आहे. आपण लहानपणीपासून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टी खूप शब्द असतात आणि प्रत्येक
गोष्ट ऐकताना आपल्यासमोर चित्र उभं राहतं. तर त्या सगळ्या गोष्टी मोडून एक अशा पद्धतीने आपल्यासमोर एक गोष्ट प्रेझेंट केली जाते ज्यामध्ये शब्द नाही आहेत, ज्यामध्ये काय म्हणतात चेहरे नाही आहेत आणि तरीही भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. तर येत्या 15 नोव्हेंबरला NCTला सुद्धा क्लिक या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तर मी खरंच खूप मनापासून पर्सनली सगळ्यांना विनंती करते की प्लीज जाऊन हा प्रयोग नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. मी ॲज अ ॲक्टर म्हणून सुद्धा मी समजू शकते की हा नाट्यप्रकार किती अवघड आहे. कुठलाही सेट नसताना किंवा कुठलेही शब्द नसताना एक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे किती मोठं चॅलेंज आहे आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं. तर तुम्ही प्रेक्षक म्हणून लकी असाल जर तुम्ही हा प्रयोग पाहिलात तर नक्की बघा क्लिक. थँक्यू सो मच. नमस्कार, मी कृती रघुवंशी. आत्ता जस्ट क्लिक नावाचं नाटक बघून बाहेर आले. नाटक बघायला जायच्या आधीची मी आणि आत्ताची खूप डिफरन्स आली. बघायला जायच्या आधी असं वाटत होतं की नक्की काय असेल, नाही म्हणजे काय असं मी बघितलं नव्हतं असं की नाटक पहिल्यांदाच बघितलं. त्यामुळे खूप प्रश्न होते मनात, समजेल का नाही समजेल. पण जसं जसं नाटक सुरू झालं तशी मी आतून खूप शांत होऊन गेले. सायन्स माझ्यामध्ये आपोआप आला आणि मी त्या नाटकामध्ये खूप प्रभाव केले. प्रत्येक मुवमेंट मध्ये मी इन्व्हॉल्व होते, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी इन्व्हॉल्व होते. ते काय म्हणतात हे ते न होता माझ्यापर्यंत पोहोचत होतं आणि त्यामुळे मला हा सगळ्यात खूप मोठा प्रश्न पडला आहे की हे नाटक बसवलं कसं आहे, त्याची प्रोसेस नक्की काय होती. म्हणजे म्युझिक ह्याला कसा विचार केला, म्युझिक घेताना लाईट्स, सगळे कॅरेक्टर्स यांचा कसा विचार केला, या प्रोसेसची मला जास्त गंभीर वाटते. आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि हे नाटक नक्कीच बघायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्यांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे. सगळ्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि याचे हजारो, खूप जास्त लाखो प्रयोग होते. सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. इतकं सुंदर नाटक आम्हाला दाखवलं. नमस्कार, मी वैभव आणि आज क्लिक या एक माइंड ॲक्ट आहे, जो 2 ॲक्ट प्ले आहे. तर त्याच्या प्रयोगासाठी आलो होतो. 25वा प्रयोग होता हा. मी म्हणजे लिटरली आज झालं की एकही शब्द न बोलता अनेक शब्द बोलून गेलेले नाटक. कारण की ज्या पद्धतीने इमोशन्स आणि ज्या पद्धतीनं पोर्ट्रे केलं सगळ्या गोष्टी फक्त म्युझिक, एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज यूज करून ते आमच्यापर्यंत पोचतं आहे. म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोचतं. ते असं नाही की खूप विचार करावं लागतं आणि खूप असं हे करावं लागतं, पण ते इतकं इझिली पोचून जातं ना सगळ्या गोष्टी. तर अप्रतिम नाटक आहे. मला असं वाटतं की सगळ्यात डिफिकल्ट आर्ट फॉर्म आहे. कारण की तुमचे इमोशन्स शब्दातून न बोलता किंवा तुम्ही न व्यक्त करता ते बॉडीली आणि एक्सप्रेशन वाईज हे करणं, पोर्ट्रे करणं खूप डिफिकल्ट आहे आणि ते इझिली पार पाडलेलं आहे नाटकाने. सो मला असं वाटतं सगळ्या कलाकारांनी खूप जबरदस्त काम केलं आहे. म्हणजे जे इमोशन्स होते, ज्या स्टोरीज होत्या दोन्ही, ते इतक्या भावल्या मनाला. मला असं वाटतं की हे असे प्रयोग ॲक्च्युली खूप जास्त प्रमाणात झाले पाहिजेत आणि सगळ्यांना प्रोत्साहित करणारं पण नाटक आहे. कारण की ॲक्टर्सला जर ॲक्टर इथं येतो आणि ज्यावेळेस ते बघतो आम्ही सगळं, तर असं वाटतं की यार खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ह्यांनी आम्हालाही खूप जास्त शिकवलं आहे. सो मला वाटतं प्रेक्षकांना पण खूप जास्त मजा येईल बघायला. म्हणजे कॉमेडी पण आहे, इमोशनल पण आहे आणि खूप जास्त मिक्स एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स आहे त्याच्यात. मला असं वाटतं की 25वा प्रयोग होता हा. तर असे भरपूर प्रयोग व्हावेत. म्हणजे 25, 50, 100, 200, 300 असे हजारो प्रयोग व्हावेत हीच इच्छा आहे. आणि सगळ्या टीमला, क्लिक या टीमला ऑल द बेस्ट. आणि बस म्हणजे असेच प्रयोग करत राहा आणि आम्हाला एंटरटेन करत राहा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अभिनेत्री ऋतुजा बागडे. एका लोकनाट्याचं हे पुस्तक मांडव खेळ. मी हा प्रयोग दुसऱ्यांदा पाहिला पहिला प्रयोग आवडला आणि आज त्यात आणखी ॲडिशन्स करून 2 अंकी नाटक त्यांनी सादर केलं आणि माईन हा प्रकार मी केलेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे की ती फिजिकल एनर्जी त्यात लागते आणि 2 तास ते करणं, 2 अंक ते करणं खूप कठीण आहे आणि सगळ्याच मुलांची मेहनत इतकी कमाल आहे आणि
स्पीचलेस व्हायला होतं त्यांचा परफॉर्मन्स बघून. आणि एखाद्या गोष्टीतली तांत्रिक बाजू पण इतकी कमाल घडून आलेली आहे, लाईट्स इतके इम्पॅक्टफुल आहेत की मेस्मराईज व्हायला होतं. आणि मला असं वाटतं हा नाट्य अनुभव आहे आणि हा मूकनाट्य असलं तरी खूप बोलतं आहे त्या अनुभवाला किया आणि भरपूर प्रयोग. खूप छान, खूप अत्यंत सुरेख नाटक आहे. मला असं वाटतं प्रत्येकानं ते बघितलं पाहिजे आणि अशा नाटकांना आपण त्याला उद्योग केला पाहिजे. आम्ही सगळेच म्हणजे माझे गुरु सतीश पोळेकर असेल, विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, आम्ही हे असली स्लॅपस्टिक किंवा मायनिंग करून आम्ही मोठे झालो. आमच्या प्रत्येक नाटकामध्ये काय काय गोष्टी होत्या. त्यामुळे या नाटकाचं ओपनिंगला सुद्धा विजय पाटकर होता, कारण की मी त्याला त्या नाटक बघता फोन लावला होता, अरे काय मस्त नाटक आहे. बोलायला वाटे मी ओपनिंग केलं त्या नाटकाचं. त्यामुळे या नाटकाबद्दल जितकं बोलू तेवढं म्हणजे एक मायमिंग आणि एकही शब्द न करता आपल्याला एक आपली गोष्ट समोरच्यावर पोचवायची असेल तर ती केवढं कठीण आहे. आणि मी सगळीकडेच म्हणत असतो की डायलॉग दिल्यानंतर काय तुम्हाला पण फोटोग्राफरला मला डायलॉग दिल्यानंतर बोलणार काय कसं आहे हे ठक असं बोलणार ना, पण हे तुम्हाला विदाऊट डायलॉग बोलायचं असेल तर काय त्याचं रिॲक्शन इज महत्त्वाची. म्हणजे आम्ही सगळे आम्हाला पुढे केली तेच शिकवलं, रिॲक्शन इट्स कॉल ॲक्टिंग असं मला वाटतं. आणि खूप छानच केलं प्रत्येकानं. म्हणजे कोणालाही असं पण म्हणू नाही शकत ते सगळेच लोक आणि टीमवर्क आहे शेवटी. लाईटिंग असेल, म्युझिक असेल, सगळ्याच डिरेक्शन असेल, सगळ्याच गोष्टी इतक्या पॉवरफुल आहेत या नाटकाच्या. त्यामुळे मला असं वाटतं याचं सोशल मीडिया म्हणा की आपण सगळ्यांनी जर उचलून धरलं तर नक्कीच याला लोक येतील. आणि मला असं वाटतं जसं फोक आख्यान वगैरे ही नाटके ही आता अशीच सोशल मीडियावर आणि याच्यामुळे लोक गर्दी करतात, तशी या नाटकाला गर्दी होईल असं मला वाटतं जर आपण प्रामाणिकपणे या नाटकाचा विचार केला. आणि आयुषनी मला खरं इन्व्हाइट केलं होतं, कारण का आयुषवर मी फिल्म करत होतो त्यामुळे आमची ओळख झाली. सच ए नाईस गाय, नाईस ॲक्टर आणि त्यामुळे मी आलो आहे. पण थँक्स आयुष, तुझ्यामुळे मला एक चांगली कलाकृती बघायला मिळाली आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच. आणि लोकांना विनंती करतो प्लीज हे नाटक पहा. धन्यवाद. मला हे नाटक कधीपासून बघायची इच्छा होती आणि साधारण टायमिंगमुळे जुळत नव्हतं, पण आज जरूर आला आहे. अनिशा सबनीस किंवा गणवेश खोले, आयुष सगळे इतके कमाल कलाकार. असं वाटतं की हा असा थांब महासागर एखादीचा ज्याच्यात आपण एक छोटेसे थीम इतकं सुंदर कलाकृती आहे. तर मला असं वाटतं याचं खरोखर हवेतच, पण सगळ्यांनी आवर्जून बघितलं असं हे नाटक आहे जिथे भाषेची गरज नाही आणि फक्त कनेक्शनची गरज आहे. आणि ते कनेक्ट करतात इतके कमाल कलाकार आहेत, टेक्निशियन्स किती कमाल आहे, लाईट्स आणि भारदस्त व्हायला खूप सुंदर आहे. आणि खूप की ह्या नाटकाला आणि ह्या प्रयोगांना खूप खूप यश लाभलं, या सगळ्या कलाकारांना खूप यश लाभलं. बस. काय नमस्कार, मी उज्ज्वल आत्ताच मी क्लिकचा प्रयोग पाहिला आणि खरंच स्पीचलेस आहे. मला काय बोलायचं कारण मी लंडनमध्ये म्युझिकल पाहिलं आणि सेम फील मला इथे अगदी म्हणजे म्युझिक सगळ्यांची कामं आणि काहीही न बोलता सगळ्यांपर्यंत पोहोचवणं खूप मोठी गोष्ट आहे जी या सगळ्या टीमने केलेली आहे. एफर्ट्स म्हणजे प्रत्येकजण क्लिक झाल्यानंतर प्रत्येकाची बॉडी खूप कमाल आणि मुळात म्हणजे प्रत्येक मुवमेंटला आमच्या अंगावर शंभर आहे. शेवटच्या मुवमेंटला आम्ही खूप म्हणजे मी बाजूवरचे पण रडत होते, ते पण रडत होते आणि मीही रडले, कारण इतकं सुंदर ब्युटिफुली ते मांडलं आहे. त्याच्यामुळे मला खरंच असं वाटत होतं की यार मला हे करायचं किंवा असं काम मला करायचं आहे. मी पण अशी माईक करत असते कारण मी जेव्हा कॉम्पिटिशन लेवलला
लोकांपर्यंत पोहोचवतात तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवतात आणि नक्की बघू आम्ही सोबत, कारण सगळ्यांनाच कळणारं नाटक आहे, कुठलंही लँग्वेज बॅरियर नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे नक्की या जितक्या लोकांपर्यंत पोहोचवलं आहे तितक्या लोकांपर्यंत पोहोचवलं आणि थँक्यू सो मच. क्लिक करा, क्लिक सगळ्यांनी.